ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला भगवान भोलेनाथांची माता पार्वतीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्याच्यासोबत आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, महर्षी वसिष्ठांनी बोलण्याच्या ओघात अनरण्य राजाचा उल्लेख केला. तेव्हा हिमालयाच्या मनात त्याच्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. त्याने विचारले, ब्रह्मन हा अनरण्य राजा कोण? त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली? वसिष्ठ म्हणाले, इंद्रसावर्णी नावाच्या 14व्या मनूच्या वंशात अनरण्य नावाचा एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा बलवान पुत्र महान शिवभक्त होता. भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने 100 यज्ञ केले. देवांनी त्याला इंद्रपद देव केले होते, पण त्याने ते स्वीकारले नाही. त्या राजाला 100 पुत्र आणि पद्मा नावाची लक्ष्मीसारखी परम सुंदर कन्या होती. एकुलती कन्या असल्यामुळे ती राजाची फारच लाडकी होती. तिचेही आपल्या पित्यावर फार प्रेम होते. त्या राजाला 5 राण्या होत्या. त्या सर्व स्त्रियांवर त्याचे सारखेच प्रेम होते. पद्मा उपवर झाली तेव्हा राजाने तिच्यासाठी वर संशोधन आरंभले. देशोदेशोच्या श्रेष्ठ राजांना पत्रे पाठवले. एकदा पिंपलाद ऋषी तपोवनातून आपल्या आश्रमाकडे जात होते. त्या निर्जन स्थानी त्यांना एक गंधर्व दिसला. तो आपल्या स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करत होता. त्याच्या क्रीडा पाहून ऋषींच्या मनातही कामभाव उत्पन्न झाला. त्यांनी विवाह करण्याचे ठरवले. एके दिवशी पिंपलाद पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. योगायोगाने अनरण्य राजाची कन्याही विहार करण्यासाठी तिथे आली होती. तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तिच्याबरोबर आलेल्या लोकांकडे तिची चौकशी केली. तेव्हा योग्य उत्तर न दिल्यास हे ऋषी आपल्याला शाप देतील या भीतीने ते म्हणाले, महाराज, ही अनरण्य राजाची कन्या आहे. तिचे नाव पद्मा. हिची प्राप्ती व्हावी म्हणून अनेक जण राजाला विनंती करत आहेत. पद्माला पाहून पिंपलाद ऋषींचे मन मुग्ध झाले होते. त्यांच्या मनात तिला प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. स्नान संध्यादी नित्यकर्मे व शिवपूजन करून ते अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. नमस्कार केला. मधुपर्क देऊन भक्तीने पूजन केले. त्याच्या आतिथ्याचा स्वीकार करून त्यांनी राजाकडे त्याच्या कन्येची मागणी केली. ते ऐकून तो स्तब्धच झाला. त्याला काही बोलताच येईना. तेव्हा पिंपलाद म्हणाले, राजा, तू काहीच उत्तर देत नाहीस. तू राजकन्येला माझ्या स्वाधीन केलं नाहीस तर मी क्षणार्धात सर्वांचे भस्म करीन. पिंपलादांचे तेज पाहून राजसेवक भयभीत झाले होते. राजा नाराज होऊन कन्येसाठी रडू लागला. राजकन्येची माता, अन्य राजपत्न्या, राजाचे पुत्र, बांधव आणि सभेत उपस्थित असलेले मान्यवर शोकव्याकुळ होऊन अश्रू ढाळू लागले. त्याच वेळी राजगुरू आणि राजाचा महाविद्वान पुरोहित या दोघांचे आगमन झाले. सभेमध्ये तणावाचे आणि चिंतेचे वातावरण पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते राजापाशी गेले व म्हणाले, राजन, काय झाले? राजस्त्रिया व राजकन्या का रडत आहे? तुझाही चेहरा म्लान दिसत आहे. तू कशामुळे व्यथित झाला आहेस? राजाने त्या दोघांना नमस्कार केला आणि रडत रडत सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून राजगुरू व राजपुरोहित गंभीर झाले. ते नीतिशास्त्राचे जाणकार होते. त्यांनी राजाचे सांत्वन केले. ते म्हणाले, राजा, आम्ही तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहोत. ती एक. आता शोक करू नकोस. स्थिर चित्ताने विचार कर. तुझी कन्या उपवर झाली आहे. तू तिच्यासाठी वर संशोधनही करत आहेस. याचाच अर्थ तू आज ना उद्या तिचा विवाह करणार आहेस. या 3ही लोकांत ब्राह्मणासारखा सत्पात्र कोणीही नाही. म्हणून तू आपली कन्या या श्रेष्ठ विप्राला देऊन आपल्या संपत्तीचे व कुळाचे रक्षण कर. त्यांचे बोलणे ऐकून राजा एकसारखा विलाप करू लागला. आपली एकुलती सुंदर लाडकी कन्या एका वृद्ध ऋषीला द्यावी लागणार, त्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो परिस्थितीला शरण गेला. त्याने गुरुदेवांच्या सल्ल्यानुसार पद्माचे सालंकृत कन्यादान केले. विवाह झाल्यावर पिंपलाद ऋषी राजकन्येला आनंदाने आपल्या आश्रमात गेले. पद्माचा विवाह ही सर्वांच्याच मनाविरुद्ध घडलेली घटना होती. राजाला तर मोठाच धक्का बसला होता. तो दिवस रात्र चिंता करू लागला. काही केल्या त्याची अस्वस्थता जाईना. त्याने राजाची सर्व सूत्रे आपल्या पुत्रांच्या हाती दिली आणि सर्वांचा त्याग करून तप करण्यासाठी वनात गेला. त्याच्या राहण्यांना कन्येच्या आणि पतीच्या वियोगाचे फार दुःख झाले. त्यांनी प्राणत्याग केला. या सर्व घटनेबद्दल राजाचे पुत्र, सेवक व इतर लोक यांनाही फार वाईट वाटले. अनरण्य राजाने मोठे तप केले आणि तो शिवलोकी गेला. त्याचा ज्येष्ठ पुत्र
पुत्र कीर्तिमान यांनी उत्तम प्रकारे राज्य करून प्रजेला सुखात ठेवले. शैलराज, याप्रमाणे मी तुला अनरण्य राजाचे चरित्र सांगितले, म्हणून तूही आपली कन्या शिवजींना अर्पण करून आपल्या कुळाचे व संपत्तीचे रक्षण कर. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले. मुनी ही कथा ऐकल्यावर हिमालयाने वसिष्ठांना विचारले, महर्षी, अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले? ते म्हणाले, हिमाद्री मुनिश्रेष्ठ पिंपलात म्हातारे झाले होते. पद्माशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले आणि धर्माचरण करत राहू लागले. ते राजकन्येशी प्रेमाने वागत असत. त्यांनी कधीही लंपटपणा केला नाही. तीही त्यांच्याबरोबर आनंदाने राहत होती. ज्याप्रमाणे लक्ष्मीनारायणाची सेवा करते त्याप्रमाणे ती आपल्या पतीची मनपूर्वक सेवा करत असे. एके दिवशी पद्मा सूर नदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप घेतले होते. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि आभूषणे होती. त्याची कांती कामदेवासारखी होती. तो रत्नखचित रथावर आरूढ झाला होता. त्याने पद्मेच्या मनातील भाव जाणून घेण्याचे ठरवले. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप अतिशय मनोहर आहे. राजाची पत्नी होण्याची तुझी योग्यता. तू पिंपलात मुनीशी विवाह का केलास ते तुझे पती म्हणून जराही शोभत नाहीत. नेहमी तपोमग्न राहणारे आणि मरोन्मुख झालेले ते मुनी तुला काय सुख देणार? तू राज ऐश्वर्यात राहिलेली, लाडाकुडात वाढलेली असे असूनही ऋषी आश्रमात काबाड कष्ट करत आहेस. हे काही बरोबर नाही. तू ऐन तारुण्यात आहेस. त्या म्हाताऱ्या पतीची सेवा करून तुला काय मिळणार? माझ्याकडे बघ, मी तरुण आहे, सुंदर आणि देखणा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, रतिक्रीडेत चतुर आहे. त्यांना सोडून तू माझ्याकडे ये. मी तुला हृदयात स्थान देईन. तू माझी पट्टराणी होऊन राज्य करशील. तुझ्या सेवेसाठी दासदासी असतील. मीही तुझा दास होऊन राहील. तुझी प्रत्येक इच्छा पुरवीन. तुला सर्वार्थाने सुखी करेन. तुझा व माझा जोडाही चांगला शोभेल. पूर्वपुण्याईमुळे तुला असीम सौंदर्याचा लाभ झालेला आहे. माझ्यासारखा रसिक जोडीदार मिळाला तरच या सौंदर्याशी सफलता. म्हणूनच म्हणतो, पिंपलात मुनींचा त्याग करून तू माझी भार्या हो. मग आपण निर्जन मनोहर वनात, पर्वतांवर आणि नदी तीरांवर आनंदाने विहार करू. धर्मरथावरून खाली उतरला. पद्माचा हात धरण्यासाठी पुढे सरसावला. त्याचा दृष्ट हेतू लक्षात येताच ती संतापली. धर्माकडे डोळे रोखून म्हणाली, नराधमा, पाप्या दूर हो. माझ्याकडे कामुक भावनेने पाहशील तर तुझा क्षणार्धात नाश होईल. तपाचरणाने ज्यांचे शरीर पवित्र झालेले आहे त्या मुनिश्रेष्ठ पिंपलादांना सोडून मी तुझ्यासारख्या स्त्री लोलूप पुरुषाचा स्वीकार करीन असे तुला वाटलेच कसे? स्त्री लंपटाच्या स्पर्शाने सर्व पुण्य नाहीसे होते. त्याला पाहताच पाप लागते. असा मनुष्य सत्क्रिय असूनही नित्य अपवित्रच असतो. तो देवता, पितर आणि मनुष्य या सर्वांच्या निंदेला पात्र होतो. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे कसले ज्ञान, कसले तप, ज्याचे तप, होम, पूजन हे सर्व व्यर्थच होय. मी तुझ्या मातेसारखी आहे. तू माझ्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिलेस या प्रमादाबद्दल तुझा क्षय होईल. धर्मराजाने तो शाप ऐकला. त्याने मनुष्य रूप टाकून मूळ स्वरूप धारण केले आणि थरथर कापत म्हणाला, माते, मी धर्म आहे, ज्ञानीजनांचा गुरु आहे, परस्त्रियांना नेहमीच माते समान मानतो. राजकन्या असूनही तू एका वृद्ध तपस्व्याची पत्नी झालीस. त्यामुळे तुझ्या मनात नेमका कोणता भाव आहे त्याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुझ्यापाशी आलो होतो. तू मला शाप दिलास हे विधिलिखित होते. जे काही घडते ते ईश्वराच्या प्रेरणेनेच घडते. तोच दुःख देतो आणि तोच त्याचा परिहार करतो. माते, मी तुझा मनोभाव जाणत होतो, पण धर्मानुगामी मनुष्यांची धर्माशी संबंधित परीक्षा घेऊन त्यांच्या धर्ममार्गावरील श्रद्धा दृढ करणे हेच माझे कार्य असल्यामुळे मी तुझी परीक्षा घेतली. त्यामुळे तू रागावून मला शाप दिलास. आता माझे काय होणार? त्याचे बोलणे ऐकून पद्मेचे हृदयही करुणेने भरून आले. ती म्हणाली, धर्मराजा, सर्व कर्मांना तू साक्षी आहेस ना? मग माझी परीक्षा घेण्यासाठी हे सर्व करण्याची काय आवश्यकता होती? तू माझी अशी विटंबना का केलीस? मी तुला अज्ञानाने शाप दिला, हा माझा अपराध नाही. आता माझ्या शापामुळे काय होणार याचीच मला काळजी वाटत आहे. काय केले असता सर्व ठीक होईल? पतिव्रतेचा शाप कधीही खोटा ठरत नाही. माझ्या शापामुळे तुझा नाश झाला तर सर्व सृष्टीचाच नाश झाल्यासारखे होईल. मी तुला कसा शाप दिला असो, आता मी काय सांगते. सत्ययुगात तुझे चारही चरण पूर्ण चंद्राप्रमाणे असतील. त्रेतायुगात तुझ्या एका चरणाचा क्षय होईल. द्वापार युगात दुसऱ्या चरणाचा क्षय होईल आणि कलियुगात तिसऱ्या चरणाचा क्षय होईल. त्या युगाच्या अंती तुझा चौथा चरणही क्षीण होईल. सत्ययुगात तू पुन्हा चारी चरणांनी युक्त व सर्व व्यापक होशील. अशा प्रकारे माझा शाप खरा होऊन तो सर्वांना सुखदायक होईल. आता मी पतीची सेवा करण्यासाठी जाते. तूही आपल्या स्थानी जा. पद्माचे बोलणे ऐकून धर्मराज फार प्रसन्न झाला. तो म्हणाला, पतिव्रते, तू धन्य आहेस.
तुझ्या पतिभक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण हो, मी तुला उत्तम वर देतो. तुझ्या पतीला यौवन अवस्था प्राप्त होईल. त्याचे यौवन कायम राहील. तो परम धार्मिक, रूपवान, गुणवान आणि उत्तम वक्ता होईल. तो मार्केंडेयांपेक्षा चिरंजीव, कुबेरापेक्षा धनवान, इंद्रांपेक्षा ऐश्वर्ययुक्त, विष्णूंसारखा शिवभक्त, कपिलांसारखा सिद्ध, बृहस्पतींसारखा बुद्धिमान आणि समत्वाने दुसरा विधाताच होईल. तुलाही चिरयौवन प्राप्त होईल. तुझे सौभाग्य कायम राहील. तुला पतीपेक्षाही गुणी असे 10 पुत्र होतील. तुझ्या घरात सर्व प्रकारची समृद्धी नांदेल. तुम्ही नेहमी सुखात राहाल. धर्मराजाचे आशीर्वचन ऐकून पद्मा कृतार्थ झाली. त्याला प्रदक्षिणा घालून आपल्या घरी गेली. धर्माने तिची सर्वत्र प्रशंसा केली. पद्मा यौन अवस्था प्राप्त झालेल्या आपल्या तपस्वी पतीबरोबर सुखाने कालक्रमणा करू लागली. कालांतराने तिला 10 गुणी पुत्र झाले. तिला सर्व प्रकारचे ऐश्वर आणि सौख्य प्राप्त झाले. शैलेंद्रा, तू विचारलेस म्हणून हा पुरातन इतिहास मी तुला सांगितला. त्यामागचे रहस्य जाणून तुझी कन्या शिवजींना दे. त्यांच्याविषयी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या मनात जी नाराजी आहे ती काढून टाक. आजपासून सप्ताहानंतर एक अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग आहे. लग्नाचा स्वामी चंद्र बुधाबरोबर लग्नस्थानी स्थित आहे. तो रोहिणीने युक्त आहे. हा मार्गशीर्ष महिना दोषरहित असून सोमवार हा प्रशस्त वार आहे. सर्व ग्रह चांगले आहेत. यावेळी तू आपल्या कन्येचा जगदंबा पार्वतीचा विवाह शिवजींबरोबर करून दे. या पुण्यकर्माने तू कृतकृत्य होशील. हिमालयाचे बोलणे ऐकून त्या सर्वांनी एकत्र विचारविमर्श केला आणि म्हणाले, महाराज, आता विचार करण्यात काय अर्थ आहे? जे व्हायचे आहे ते होऊनच गेल्यासारखे आहे. ही पार्वती देवकार्यासाठी उत्पन्न झालेली आहे. हिचा अवतार शिवजींसाठीच आहे. त्यांच्या प्राप्तीसाठी हिने कठोर तपश्चर्या केली आणि त्यांनी हिला अपेक्षित वरही दिलेला आहे. शिवजी म्हणजे महादेव, सर्वांचे ईश्वर. त्यांच्या इच्छेचे उल्लंघन कोण करणार? म्हणून या श्रेष्ठ सप्तर्षींचे म्हणणे मान्य करून पार्वतीचा विवाह शिवजींशी लावून द्या. त्यातच आपले हित आहे. पर्वतांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाला. सर्वांची अनुकूलता पाहून गिरिजेलाही मनोमन हसू आले. अरुंधतीने समजावल्यामुळे मीना राणीचे मनही पलटले होते. तिच्या मनातील सर्व संशय व निराशा दूर झाली होती. त्यामुळे भयही राहिली नाही. त्यानंतर सर्वांनी प्रसन्न चित्ताने भोजन केले. हिमालयाने सप्तर्षींची उत्तम प्रकारे सेवा केली. मग तो हात जोडून म्हणाला, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही मला शिवजींबद्दल जे काही सांगितलेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. पार्वतीचा महेश्वरांशी विवाह होणार म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. माझी कन्या, माझी पत्नी, माझे शरीर आणि माझ्यापाशी जे काही ऐश्वर्यादी आहे ते सर्व त्यांच्या सेवेतच रत होईल, यात संशय नाही. त्याने पार्वतीला श्रेष्ठ अलंकारांनी नटवून सप्तर्षींसमोर बसवले आणि विनम्रतेने म्हणाला, ही माझी कन्या भगवान रुद्रदेवांना मनपूर्वक अर्पण करण्याचा मी निश्चय केला आहे. त्यांच्या वतीने हिला पदरात घ्या. हे ऐकून सप्तर्षी परम संतुष्ट झाले. ते म्हणाले, हिमालया, शिवजींसारखा भिक्षुक, तुझ्यासारखा दाता आणि पार्वतीसारखी भिक्षा याहून अधिक उत्तम ते काय? तू खरोखरच धन्य आहेस. पर्वतांचा अधिपती म्हणून तू श्रेष्ठ आहेसच, परंतु तुझे औदार्यही उत्तुंग आहे. त्यांनी पार्वतीच्या भाळी कुंकू लावले, तिच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, मुली, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझे परम कल्याण होईल. तू शुक्ल पक्षातील चंद्रासमान गुणांनी समृद्ध होत जाशील. शिवजींना सुखदायक होशील. सप्तर्षींच्या प्रयत्नांना यश आले होते. त्यांनी हिमालयाला फळे व फुले अर्पण केली. अरुंधतीने शिवजींचे गुणवर्णन करून मीना राणीचे मन मुग्ध केले. तिला अनुकूल करून घेणे हे मोठे अवघड कार्य होते, पण तिने ते साधले. तिने राणीला हळद कुंकू दिले. त्यानंतर चौथ्या दिवशी असलेल्या उत्तम मुहूर्तावर शिवपार्वतीचा विवाह करण्याला उभयपक्षी मान्यता मिळाली. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तर्षी अरुंधतीसह शिवजींकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. ते म्हणाले, हे महाप्रभू, आम्ही सेवकांनी तुमच्यासाठी जे काही प्रयत्न केले ते सांगतो. आम्ही हिमरादी आणि मीना राणीला निरनिराळे इतिहास सांगून त्यांची समजूत घातली आहे. आता त्यांच्या मनात तुमच्याविषयी काहीही संशय नाही. हिमालयाने पार्वती तुम्हाला दिली असे स्वमुखाने सांगितले. आता विलंब नको. तुम्ही गणांना व देवांना बोलावून घ्या आणि विवाहाच्या तयारीला लागा. हे ऐकून शिवजींना हसू आले. ते म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, मला विवाहाविषयी आणि विवाहाच्या तयारीविषयी काहीच माहिती नाही. तरी शास्त्राला अनुसरून जो काही विधी सांगितला असेल त्याप्रमाणे करा. सप्तर्षी म्हणाले, ठीक आहे. तुम्ही विष्णूंना सपरिवार बोलवा. ब्रह्मांजींना व त्यांच्या सर्व पुत्रांना बोलवा. देवांसहित इंद्राला बोलवा. श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा
यांच्यासह इतरही थोर महात्म्यांना बोलवणे पाठवा. ही सर्व मंडळी तुमच्या विवाहाचे कार्य बरोबर साधून देतील. ते ऐकून शिवजींना खरोखरच प्रसन्न वाटले. त्यांचा निरोप घेऊन सप्तर्षी आपल्या स्थानी गेले. इकडे उमा म्हणजेच माता पार्वती शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली. सप्तर्षींनी शंकराची प्रार्थना केली की हिमनगाची कन्या हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा शंकराने सप्तर्षींची विनंती मान्य केली. परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने वटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, तू येथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करत आहेस? ती म्हणाली, कैलासनाथ माझा पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करत आहे. तेव्हा तो बटू ब्राह्मण कुमार म्हणाला, तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न कन्या, वैभवात वाढलेली, आणि तो शंकर भिकारी क्रोधी कुरूप सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो, साप गळ्यात घालतो, त्याच्या भोवती भूते नाचत असतात, त्याला राहण्यासाठी चांगले निवासस्थान नाही, तो स्मशानात राहतो. मला समजत नाही तुला कसा काय तो आवडला. यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो गुणवान देव तुला वैभवात ठेवेल. तो मोठा रसिक, विलासी, लक्ष्मीवंत आहे. विष्णूच तुला योग्य वर आहे. शंकर हा तुला सर्वस्वी अयोग्य वर आहे. शिवाची निंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली, हो शिवनिंदका, दृष्टा, तू ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी क्षमा करते, अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती. तू त्वरित येथून चालता हो. तिचा संताप, बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले. बटूचे रूप टाकून आपले कपूरगौ रूप प्रकट केले. उमेच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले, जय जयकार केला. त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवाची स्तुती केली. हे पाहून शंकर म्हणाले, उमा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पाहिजे ते वरदान माग. यावर उमा सलज्ज होऊन म्हणाली, तेव्हा मला आपल्या चरणापाशी जागा द्या. माझा आपला अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा. हीच माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणून शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले. कैलासावर आल्यावर शंकराने सप्तर्षींना निमंत्रित केले. त्यांना हिमवनाकडे पाठवले. हिमवनाने त्याचे आदरपूर्वक स्वागत करून बसवले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले, शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्त ऋषींनी शिवाचा मनोदय हिमवनाला सांगून मनमत संवत्सरी चैत्र मासी शुद्ध अष्टमी तिथीला शिवपार्वतीच्या विवाहाचा निश्चय केला. सप्तर्षींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला. त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकर आणि नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नाचे निमंत्रण पाठवले. लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मा, इंद्राणी 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य, रिद्धी सिद्धी, चारण यज्ञ, गंधर्व, किन्नर, गुह्याक, पितृगण, मारुतगण, अष्टवसू, एकादशा रुद्र, द्वादशर्वी, लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमाचलास गेले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरण्यासाठी रत्नजडित सुवर्णाचे निवासस्थान तयार केले होते. शिवाचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी, नवनिधी तेथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले. मधुपर्क आदी पूजाविधी उत्तम प्रकारे केले. लग्नघटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणाने सुसज्ज होऊन भरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली. तिला अंतपाटाआड उभी केली. लग्नघटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवाने केला. बृहस्पतीने मंगलाष्टकी म्हटली. ब्रह्मदेवाने पुण्यावचन केले. विधीपूर्वक कन्यादान झाले. लग्न झाले. एवढे सगळे याज्ञिक झाले. वधूवराने हवन कुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागले. तोपर्यंत वराकडील कुणालाही वधूचे नरवही दृष्टीस पडले नाही. सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवाला पार्वतीची नरवे दिसली. तेवढ्याने त्याचे मन विचलित झाले. त्याच्या ठिकाणी तेज प्रकट झाले. त्यातून 60,000 बालकिल्य ऋषी तत्काळ जन्माला आले. हा अपराध पाहून शंकराला राग आला आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक उडवले. लग्न मंडपात हाहाकार उडाला. विष्णूने शंकराची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली. त्यावेळी ब्रह्माचे चतुरानन म्हणजेच चतुर्मुखी नाव पडले. यथाविधी विवाह सोहळा पार पडला. 4 दिवस हिमवानाने वराकडे लोकांना मिष्टान्न भोजन दिले. वस्त्र अलंकार भेट दिले. त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली. शंकर कैलासावर आले. सर्व देवाने शंकराची स्तुती करून विनंती केली की, हे देवादिदेवा, आपण मदनाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उत्पत्तीस थांबली आहे. तेव्हा कसे करून मदनाला पुन्हा जिवंत करा. तेव्हा शंकराने त्याला पुन्हा मदनाच्या शक्तीला पुनर्जीवन प्रदान केले. परंतु तो विदेही राहिला. लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली. म्हणून त्याला मनोभाव अनंग या नावाने ओळखू लागले. अशा प्रकारे शिवपार्वतीचा विवाह झाला. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.